हेलो माय डियर स्टूडेंट, गुड इवनिंग एवरीबॉडी। कैसे हैं आप सभी? मज़े में? तो आज हम सीखने जा रहे हैं, करने जा रहे हैं 2.4 एक्सक्यूज। सगळ्यांना माहीत आहे, आपल्या सर्वांना एक्सक्यूज म्हणजे काय, तर बहाणे किंवा सबबी। तर विद्यार्थी मित्र हो, आज 2.4 हे 8व्या वर्गातील लेसन आपण अभ्यासणार आहोत इंग्रजी विषयाचं। तर सगळ्यांनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला समजत जाईल। तर सुरू करूया चिट चॅट। पण तत्पूर्वी जर आपण माझ्या चॅनलवर प्रथमच येत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर याला लाईक पण करायचं। आणि जर अजून तुम्हाला काही याच्यावर सांगायचं असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमच्या कॉमेंट्सची मी वाट पाहीन, ठीक आहे? तर चला सुरू करूया वॉर्मिंग अप, चिट चॅट करायचं आहे। पहिला प्रश्न आहे, डू यू कम टू स्कूल ऑन टाईम? तुम्ही शाळेमध्ये वेळेवर येता का? एव्हरी डे, प्रत्येक दिवस। तर प्रत्येक दिवस तुम्ही शाळेत वेळेवर येता काय? तर याचं उत्तर काय आहे? त्याच्यानंतर व्हॉट डू यू फील व्हेन यू आर लेट? जेव्हा तुम्ही उशिरा येता शाळेमध्ये तर तेव्हा तुम्हाला कसं वाटते? त्याच्यानंतर व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स? उशिरा येणाऱ्यांवर शाळेमध्ये कोणती कारवाई केली जाते? त्याच्यानंतर डू यू गिव्ह एक्सक्यूज फॉर युअर लेट कमिंग? जेव्हा तुम्ही शाळेत लेट जाता तर त्यावर तुम्ही कोणते एक्सक्यूज देता, कोणते बहाणे करता? आणि व्हाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? आपल्या आयुष्यामध्ये पंक्च्युअलिटी म्हणजे नियमितपणा, तर नियमितपणा नियमितपणा फार महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये का? व्हाय? तर या सगळ्या प्रश्नांचे अभ्यास आपण याद्वारे करणार आहोत। तर यामध्ये पहिला प्रश्न होता, डू यू कम टू स्कूल ऑन टाईम? तर याचं उत्तर आहे यस, आय कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे। तर या सगळ्या प्रश्नांना आपण चांगल्या पद्धतीने यासाठी अभ्यासून घेणार, कारण की या प्रश्नांना समजा तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतले आणि दिलेल्या प्रश्नांच्या पूर्ण वाक्यात उत्तर द्यायची जर तुम्हाला सवय असली तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे जे आहे संवाद पूर्ण करू शकता। त्याच्यानंतर कंपोजिशन लिहिताना तुम्हाला मदत होईल। तुम्हाला इतकंच नव्हे तर स्पोकन इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने वाक्यरचना बनवायची हे पण तुम्हाला कळेल। आणि म्हणून दिलेले सगळे प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांना तुम्हाला पूर्ण वाक्यातच उत्तर द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा। तर ज्या प्रश्नात यू असेल तर उत्तरात काय पाहिजे? आय। तर यस, आय कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे, ठीक आहे? त्याच्यानंतर दुसरा, व्हॉट डू यू फील व्हेन यू आर लेट? तर उत्तर लिहायचं आहे, आय फील व्हेरी गिल्टी व्हेन आय कम लेट। गिल्टी म्हणजे अपराध झाल्यासारखं वाटते। व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर? लेट कमरवर कोणती कारवाई केली जाते शाळेमध्ये? तर टीचर पनिश देम, शिक्षक त्यांना पनिशमेंट देतात। अँड नॉट अलाउड इन द क्लासरूम, आणि त्यांना क्लासरूममध्ये येण्यास मनाई करतात। इफ द रिझन इज अप्रोप्रिएट, जर रिझन अप्रोप्रिएट नसेल तर। डू यू गिव्ह एक्सक्यूज फॉर युअर लेट कमिंग? तुम्ही तुमच्या उशिरा शाळेमध्ये येण्यावर काही एक्सक्यूज देता काय? तर आय डू नॉट गिव्ह फॉल्स एक्सक्यूज फॉर लेट कमिंग। त्यानंतर व्हाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? आयुष्यामध्ये नियमितपणाला इतका महत्त्व का आहे? तर उत्तर की पंक्च्युअलिटी इज सो इम्पॉर्टंट इन लाईफ बिकॉज इट प्रोव्हाइड अस अपॉर्च्युनिटी टू गेट सक्सेस इन लाईफ। आयुष्यामध्ये जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर ही आपली जी पंक्च्युअलिटी असते, नियमितपणा असते, तर हे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा संधी आपल्याला उपलब्ध करून देत असतात आणि म्हणून पंक्च्युअलिटीला आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे। तर इन दिस वे वी हॅव स्टडीड ऑल द क्वेश्चन गिवन इन वॉर्मिंग अप चिट चॅट। ओके, नाव लेट्स सी द लेसन. आय वुड लाईक टू गिव्ह यू ट्रान्सलेशन and explanation of this lesson. एक्सक्यूजेस, अ स्किट. आता याच्यामध्ये एक्सक्यूजेसचा अर्थ आहे बहाणे किंवा सबबी। याच्यामध्ये कॅरेक्टर्स कोण कोण आहेत? तर एक रितेश आहे, अ स्कूल स्टुडंट, आणि दुसरी आहे मिसेस सेन, हिज क्लास टीचर। तर अशा पद्धतीनं हे दोन कॅरेक्टर्स आहेत या लेसनमध्ये। रितेश सेड, मे आय कम इन मॅडम?
रितेश म्हणाला, मी आत येऊ मॅडम? तर मिसेस सिन म्हणाली, नाऊ आत्ता. डोंट यू थिंक यू आर अर्ली? डोंट यू थिंक म्हणजे तुला वाटत नाही काय? यू आर अर्ली, तू लवकर आला आहे असं तुला वाटत नाही काय? तर रितेश म्हणाला, पॉर्डन मॅम. पॉर्डन मॅमचे अर्थ इथं आहे म्हणजे समजलो नाही. आय मीन फॉर द स्कूल सेकंड पिरियड. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. दुसऱ्या पिरियडसाठी तू फार लवकर आलेला आहेस. तर रितेश यावर म्हणाला, आय एम सो सॉरी मॅम. आय एम रिअली सॉरी. खरंच मला माफ करा बाई. मला माफ करा. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. मी घरून अगदी वेळेवरच निघालो होतो. यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. परंतु आपल्याला विश्वास बसणार नाही की व्हॉट हॅपन, जे काही घडलं त्यावर आपला कदाचित विश्वास बसणार नाही. तर मिसेस सेन म्हणाली, वी शॅल सी. बघूया. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. आधी तुझी काय कहाणी आहे ते सांग. व्हॉट हॅपन, काय घडलं ते सांग. नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक. आय एम शुअर. आय एम शुअर म्हणजे मला खात्री आहे की भूकंपापेक्षा तरी नक्कीच काही जास्त घडलं नसेल. तर रितेश यावर म्हणाला, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. तर रितेश म्हणाला, नाही बाई, खरंच मी प्रामाणिकपणे सांगतो आहे. तर मिसेस सिन म्हणाली, गो अहेड. ठीक आहे, सांग. तर रितेश म्हणाला, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. मी शाळेमध्ये नेहमीप्रमाणे निघालो होतो, परंतु आय वॉज हॉप अवे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स द मार्केट. परंतु बाजाराकडे जे जाणारी एक लहान गल्ली आहे, तर मी थोडीशी पार केली होती आणि इतक्यातच आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. आणि इतक्यातच मुख्य रस्त्यावरून मला एक किंचाळी ऐकू आली. मिसेस सेन म्हणाले, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. आणि खरंच तुला इन्व्हेस्टिगेट मीन्स तपास करणे तुला भाग पडलं. तर तेच म्हणाले, येस मॅम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन निडेड हेल्प. मला शोधून काढायचं होतं की कुणाला तर माझी गरज नाही ना. अँड शुअर इनफ, आणि खरंच देर वॉज धिस पर्सन लाईंग नियर द पेवमेंट. पेवमेंटचा अर्थ आहे रस्त्याच्या कडेला असलेला पाऊलवाट. तर पाऊलवाट जवळ पडलेला एक पर्सन मला दिसला आणि ही वॉज ग्रॉनिंग विथ पेन, आणि हा वेदनेने कण्हवत होता. तर मिसेस सेन म्हणाली, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. आणि म्हणून तू त्या व्यक्तीला जाधव डॉक्टरकडे घेऊन गेला का काय? तर तेच म्हणाल, नो मॅम, नाही बाई. आय डिडंट गेट द चान्स. मला अशी संधीच मिळाली नाही. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन. अगदी त्या माणसाजवळ मी पोचताबरोबरच अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. तर शॉपमधून एक व्यक्ती त्याच्याजवळ आला विथ अ पॅकेट इन हिज हँड. आणि त्याच्याजवळ एक पॅकेट होता, त्याच्या हातामध्ये पॅकेट होता. अँड द शॉपकीपर आल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर कॅच हिम. तर एक दुकानदार मोठ्यानं ओरडत आला, चोर चोर पकडा त्याला, असं ओरडत तो आला. तर मिसेस सेन म्हणाल्या, अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ ऑल ॲट वन्स. व्हॉट डिड यू डू देन. तर याचा अर्थ आहे क्वाईट अ हँडफुल ऑफ यू टू डील विथ. टू डील विथ म्हणजे हाताळणे. तर तुला एकाच सोबत सगळ्या गोष्टी या हाताळाव्या लागल्या. व्हॉट डिड यू डू देन, तर अशा वेळेस तू काय केलं. तर तेच म्हणाला, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देअर. परंतु खरी गंमत दुसरीच आहे. काय की दॅट मॅन नियर द पेवमेंट, जो व्यक्ती त्या पाऊलवाटाजवळ पडलेला होता, ही टू, तर तो सुद्धा गॉट अप म्हणजे उठला. तो उठला आणि बिगॅन टू रन विथ द थीप, आणि तो त्या चोरासोबत पळून गेला. विदाउट लुजिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर हिम. आणि क्षणाचाही विलंब न करता मी सुद्धा त्याचा मागं गेलो. तर मिसेस सेन म्हणाल्या, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. तर तू त्यांना पकडलंस आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेला. तर तेच म्हणाला, वी कुडंट डू दॅट, हे आम्ही करू शकलो नाही. दे जस्ट व्हॅनिस्ड अराउंड द कॉर्नर. ते कॉर्नरवरच गायब झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट, आणि हे अगदी फार वेगाने घडलं. तर मिसेस सिन म्हणाल्या, देन व्हाय आर यू लेट. तर मग तुला उशीर यायला का झाला. तर तेच म्हणाला, दॅट्स नॉट ऑल. इथंच गोष्ट संपत नाही बाई. आय रिअलाइज दॅट, मला असं जाणवलं की आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. त्या साऱ्या गडबडीत मी माझं
बॅग त्या दुकानातच विसरून गेलो. सो आय रॅन बॅक टू गेट इट. आणि म्हणूनच त्या बॅगला घेण्यासाठी मी पुन्हा त्या दुकानात गेलो. तर मिसेस सेन म्हणाल्या अँड इट वॉजंट देअर. आणि तुझी बॅग त्या दुकानात नव्हती. तर रितेश म्हणाला, रितेश सॅड नो मॅम, असं काही नाही बाई. इट वॉज देअर ऑल राईट. ती बॅग तिथेच होती. बट देअर वॉज अ ह्यूज हेअरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. तर तिथं काय झालं की देअर वॉज अ लार्ज, फार मोठा हेअरी केसाडलेला आणि ब्राऊन डॉग. तर एक मोठा तपकिरी रंगाचा केसाड असलेला कुत्रा तिथं त्या बॅगवर बसला होता. आय डिडंट नो व्हॉट टू डू. आणि मला काही कळलं नाही आता काय करायचं. तर मिसेस सेन सेड इंटरेस्टिंग. ओहो, तर फारच छान. अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. तर बॅग शॉपमध्ये होती आणि बॅगवर कुत्रा होता. तर तेच म्हणाला येस मॅम. होय बाई. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज. तर शॉपकीपरला याचं आश्चर्य वाटलं. ही डिडंट नो देअर व्हेअर द बॅग हॅड कम फ्रॉम. त्याला माहीत नव्हतं की ही बॅग कुठून आली. तर हाऊ दॅट डॉग ग्राउल्ड. तर तो कुत्रा गुरगुरत होता. वी ट्राईड ऑल काइंड ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. त्याला त्या बॅगवरून हटवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. ऑल काइंड्स ऑफ म्हणजे सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. व्हिसलिंग, शिट्टी दिली, क्लॅपिंग, ताडी वाजवली, अँड शोईंग हिम द स्टिक. आणि त्याला काठी पण दाखवलं. परंतु ही कुडंट बसचा अर्थ आहे मूव्ह. परंतु तो तिथून हालेना. अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. आणि मी माझं दप्तर न घेता तिथून मला निघता येत नव्हतं. तर मिसेस सेन म्हणाल्या बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. आणि अखेरीस मला तुझी बॅग तुझ्याजवळ दिसत आहे. अर्थात तुला तुझी बॅग मिळाली असेल. तर तेच म्हणाला येस मॅम. फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. शॉपकीपरने मला काही बिस्किट्स दिले. आय ऑफर द बिस्किट. ऑफर म्हणजे देणे. तर मी ते बिस्किट कोणाला दिलं? टू द डॉग अँड ल्युअर. आणि त्याला आकर्षित केलं. ल्युअरचा अर्थ आहे अट्रॅक्टेड टू डू समथिंग म्हणजे आकर्षित करणे. तर त्याला बिस्किट देऊन मी आकर्षित केले. अवे फ्रॉम द बॅग. आणि त्या बॅगपासून दूर जाण्यासाठी त्याला मी प्रयत्न केले. तर मिसेस सेन म्हणाले ओके सो लेट्स से दॅट अकाउंट फॉर 15 मिनिट्स. ओके, तर ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी तुला किती लागले? 15 मिनिट्स लागले. हां, तर रितेश काय म्हणाला बट देअर्स मोर. तर पण याहूनही अधिक काही दुसरी गोष्ट आहे बाई. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. त्या कुत्र्याने माझ्या पाठलाग केला. फॉलो मीन्स माझ्या मागे मागे आला. इट लुक्ड सो पुअर. तो बिचार दिसत होता. लोनली अँड स्मॉल. तो बिचारा कुत्रा एकटा होता आणि अगदी लहान होता, लहानसा होता. तर मिसेस सेन म्हणाला स्मॉल, लहानसा. डिड यू से स्मॉल? लहानसा लहानसा आहे असं म्हटलं का? तर तेच म्हणाला आय मीन यंग. माझा अर्थ आहे तो पप्पी होता. मॅम इट वॉज बिग इन साईज. तो आकाराने मोठा होता. बट इट वॉज ओनली अ पप्पी. परंतु तो एक कुत्र्याचा पिल्लू होता. रिअली मॅम. अँड इट लुक लॉस्ट. आणि तो हरवल्यासारखं दिसत होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर हिज मदर. कदाचित तो आपल्या आईला शोधत असावा. लुकिंग फॉर म्हणजे शोधणे. तो शोधत असावा. ऑर ओनर किंवा तो आपल्या मालकाला शोधत असावा. अँड आय थॉट. आणि मला असं वाटलं की इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि कदाचित तो माझी मदत घेऊ इच्छित होता. सो आणि म्हणूनच आय बिगॅन टू एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर. आणि म्हणूनच मी दुसऱ्या दुकानदारांना त्याबद्दल विचारणा केली. अँड पासर बाय. आणि जेवढून जाणाऱ्या पासर बाय म्हणजे जेवढून जाणारे वाटसरू. बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. तर कोणीही त्याबद्दल सांगितलं नाही आणि कुडंट लिव्ह इट बिहाइंड. आणि त्याला सोडूनही येऊ शकणं म्हणजे शक्य नव्हतं. तर मिसेस सेन म्हणाला की अँड देन यू फाउंड द ओनर. आणि नंतर तुला त्याचा मालक मिळाला. हू वॉज इट? तर त्याचा मालक कोण होता? रितेश म्हणाला रितेश सॅड दॅट इज द फनी पार्ट. आणि ही या गोष्टीचीच फार मजेदार गंमतच आहे मॅम. बाय द पपी इट सेल्फ फाउंड द ओनर.
त्या पप्पीने, त्या कुत्र्याच्या पिल्लूने स्वतःच, इटसेल्फ मी स्वतःच फाउंड द ओनर, स्वतःच्या मालकाला त्यांनी स्वतःच शोधून काढलं. इट सॉ समवन अक्रॉस द रोड, रस्त्याच्या पलीकडे त्याच्या मालकाला त्यांनी शोधून काढलं. अँड जस्ट बाउंड टुवर्ड्स द पर्सन, आणि त्या व्यक्तीकडे तो बाउंड झाला म्हणजे झेप घेतली. आय वॉज सो रिलीव्ड, आणि मी थोडंसं हायसे वाटले मला. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू द स्कूल, आणि नंतर मी सरळ शाळेकडे वळलो, निघालो. तर अशा पद्धतीने पुढे मिसेस सेन म्हणाल्या, गुड बॉय, छान, उत्तम मुलगा आहेस तू. नाऊ दॅट आर व्हेरी गुड डीड्स यू आर डन, तर तुझ्याकडून अगदी चांगले कृत्य पार पडले. देअर समथिंग एल्स यू कॅन डू, तर अजून तू काही दुसरे कार्य करू शकते ना. तर देअर्स अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप, तर आपल्या शाळेमध्ये एक कथा, स्टोरी रायटिंग म्हणजे कथा लिहिण्याची जी कॉम्पिटिशन आहे ती होणार आहे. वुड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री, तर त्याच्यामध्ये तू भाग घेशील काय. तर तो म्हणाला, हू मॅम, मी मॅम. कोण मॅम, मी मॅम, मी का बाई. तर नाव आय कुडंट नो व्हॉट टू राईट, मला कळत नाही मी काय लिहावे, मला लिहिता येत नाही. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज, मी स्टोरी बनवता मला येत नाही. तर अशा पद्धतीनं या सगळ्या एक्सक्यूज या लेसनचं आपण ट्रान्सलेशन बघितलं आहे. अँड आय थिंक ईच अँड एव्हरी लाईन यू अंडरस्टँड व्हेरी वेल. जे प्रश्न आहेत, मार्जिन प्रश्न आहेत, जसं हाऊ डीड रितेश डिस्क्राईब द सेम डॉग सेकंड टाईम, त्याच्यानंतर आहे व्हाय डीड रितेश रिफ्यूज टू टेक पार्ट इन द स्टोरी रायटिंग, किंवा हे सगळे प्रश्न आहेत. इन व्हॉट सेन्स वॉज रितेश अर्ली, व्हॉट वॉज फर्स्ट रिझन व्हाय रितेश वॉज डिलेड. तर व्हॉट एव्हर द क्वेश्चन गिवन इन मार्जिन, या क्वेश्चनना काय म्हणतात, मार्जिन क्वेश्चन असे म्हणतात. तर लेट सी ईच अँड एव्हरी मार्जिन क्वेश्चन. तर आता बघूया मार्जिन क्वेश्चन. इन व्हॉट सेन्स वॉज रितेश अर्ली, कोणत्या दृष्टीने रितेश शाळेमध्ये उशिरा आला होता. तर याचं उत्तर आहे ॲक्च्युली रितेश वॉज व्हेरी लेट, खरं पाहता रितेश हा शाळेमध्ये फार उशिरा आला होता. द फर्स्ट पिरियड वॉज अबाउट टू एंड, खरं पाहता तर पहिला पिरियड हा संपणार होता. सेकंड पिरियड वॉज अबाउट टू स्टार्ट सून, आणि लवकरच दुसरा पिरियड सुरू होणार होता. इतक्या उशिरा तो शाळेमध्ये पोहोचला होता. टीचर मॉकिंगली सेड दॅट, आणि टीचरने त्याची थट्टा उडवत म्हटलं होतं की रितेश वॉज टू अर्ली फॉर सेकंड पिरियड, हा रितेश सेकंड पिरियडमध्ये लवकरच आला आहे असं थट्टा उडवत शिक्षकांनी त्याला म्हटलं होतं. व्हॉट वॉज द फर्स्ट रिझन व्हाय रितेश वॉज डिले, रितेशला शाळेमध्ये यायला उशीर झाला होता याचं पहिलं कारण काय होतं. तर अकॉर्डिंग टू रितेशच्या मताप्रमाणे व्हेन ही वॉज ऑन हिज वे टू स्कूल, जेव्हा तो शाळेमध्ये यायच्या रस्त्यावर होता तर ही हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड, मुख्य रस्त्यावरून त्याला काहीतरी कोणीतरी किंचाळल्याचा आवाज त्याने ऐकला. रितेश वेंट देअर, आणि रितेश तिकडे गेला. टू फाइंड इफ एनीवन नीडेड हेल्प, एखाद्याला गरज तर नाही ना म्हणून रितेश बघायला तिथे गेला. ही सॉ अ पर्सन, त्याने एका व्यक्तीला बघितलं. लाईंग नियर द पेवमेंट, पाऊल वाटेच्या जवळच पडलेला एका व्यक्तीला त्यांनी बघितलं. हू वॉज ग्रोनिंग विथ पेन, जो वेदनेने कन्हवत होता. ॲज ही रीच द मॅन, आणि ॲज म्हणजे जेव्हा तो त्या व्यक्तीजवळ पोचला तर अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर, तर दुसराही व्यक्ती दुकानातून त्याच्याजवळ आला. विथ अ पॅकेट इन हिज हँड, आणि त्याच्या हातामध्ये एक पॅकेट होता. ही वॉज अ थीप, आणि तो चोर होता. द मॅन लाईंग नियर द पेवमेंट, आणि जो त्या पाऊलवाटेच्या जवळ पडला होता तो व्यक्ती गॉट अप, उठला. अँड बिगॅन टू रन विथ द थीप, आणि तो त्या चोरासोबत पळून गेला. तर रितेश रॅन आफ्टर देम बट दे व्हॅनिश, रितेशही त्यांच्या मागेच पळत सुटला परंतु ते नाहीसे झालेले होते, म्हणजे व्हॅनिश म्हणजे दिसेनासे झाले होते. इन दिस वे इट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मेड रितेश गो बॅक टू द शॉप, रितेश पुन्हा त्या दुकानामध्ये का गेला.
तर ही हॅड लेफ्ट हिज बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. तर त्या दुकानामध्ये रितेश आपली बॅग विसरलेला होता. ही हॅड टू गेट इट फ्रॉम द शॉप. आणि त्याला आपली बॅग त्या शॉपमधून घ्यायची होती म्हणून तो त्या शॉपमध्ये पुन्हा गेला. ठीक आहे. व्हेन डिड द डॉग फायनली लिव्ह द स्कूल बॅग. अखेरीस तो कुत्रा त्या स्कूल बॅगवरून केव्हा उठला किंवा त्या स्कूल बॅगला कुत्र्यांनी केव्हा सोडलं. आन्सर इज दॅट शॉपकीपर गेव सम बिस्किट टू रितेश. शॉपकीपरने रितेशला काही बिस्किटे दिले. अँड ही ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग. रितेशने ते बिस्किट त्या कुत्र्याला देऊ केले. अँड ल्युअर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. आणि अशा पद्धतीने त्या बॅगवरून आपल्याकडे त्याने कुत्र्याला आकर्षित केले. हाऊ डीड रितेश डिस्क्राईब द सेम डॉग सेकंड टाईम. दुसऱ्या वेळेस रितेशने त्याच कुत्र्याचं वर्णन कसं केलं. तर रितेश डिस्क्राईब द डॉग सेकंड टाईम ॲज पुअर, लोनली अँड स्मॉल. तर पुअरचा इथं गरीब नाही, तर पुअरचा अर्थ आहे बिचारा. बिचारा तो कुत्रा स्मॉल होता आणि एकटा होता, असं त्याने त्याचं वर्णन केलं आहे. देन व्हाय डिड रितेश रिफ्यूज टू टेक पार्ट इन द स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. तर स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये रितेशनी भाग घ्यायचं का रिफ्यूज केलं, म्हणजे नाकारलं. तर याचं उत्तर आहे रितेश डिडंट वॉन्ट टू रिव्हील हिज स्किल ऑफ स्टोरी मेकिंग टू हिज टीचर. तर रितेश आपलं स्टोरी मेकिंगचं स्किल हे टीचरला दाखवू इच्छित नव्हता. अँड क्लासमेट, त्याचसोबत आपल्या क्लासमेटला दाखवू इच्छित नव्हता. ही वॉन्टेड टू हाईड द फॉल्सहूड ऑफ हिज एक्सक्युजेस. आणि तो काय करू इच्छित होता, टू हाईड द फॉल्सहूड म्हणजे खोटारडेपणा. आपण बहाणे करतो आहे याचा खोटारडेपणा तो लपवू इच्छित होता आणि म्हणूनच त्याने स्टोरी रायटिंग लिहिण्यापासून त्याने नकार दिला. पुढे म्हटलं आहे कॅन यू बिलीव्ह धिस लास्ट एक्सक्यूज फॉर रिफ्युजिंग टू टेक पार्ट. तर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी त्याने जेव्हा रिफ्यूज केलं तर कॅन यू बिलीव्ह याच्यावर तुमचे विश्वास आहे काय. तर नो आय कांट बिलीव्ह. तर अशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या मार्जिन क्वेश्चनचे उत्तर देऊ शकता. आता बघूया इंग्लिश वर्कशॉपमधील एक क्वेश्चन. वेअर द एक्सक्यूज गिवन बाय रितेश फॉर हिज लेट अरायव्हल ट्रू. म्हणजे रितेशने उशिरा येण्याचं जे काही बहाणे, जे काही निमित्त सांगितलं, जे काही सबबी सांगितल्या, तर त्या ट्रू होत्या काय, खरं होते काय. गिव्ह रिझन फॉर युअर रिस्पॉन्स. जर तुम्ही यस म्हणता तर तुम्हाला तुमच्या यससाठी काही कारण सांगावं लागेल. तर आपण याचं उत्तर आपल्याला माहीत आहे की नो द एक्सक्युजेस वेअर नॉट ट्रू. त्याने जे काही बहाणे सांगितले ते काही ट्रू नव्हते, सत्य नव्हतं. तर त्याचं कारण असं आहे द मॅन लाईंग ऑन द पेवमेंट स्टार्टेड रनिंग विथ द थीफ. जो व्यक्ती पाऊलवाटवर पडला होता तो चोरासोबत पडू लागला. दुसरं डिस्क्रिप्शन ऑफ डॉग इन टू प्लेसेस इज डिफरंट. म्हणजे दोनदा त्यांनी कुत्र्याचे जे वर्णन केलं, तर अगोदर म्हटलं होतं फार मोठा कुत्रा होता आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की फार लहान कुत्रा होता. तर अशा पद्धतीनं त्याने जे वर्णन केलं कुत्र्याचं दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं केलं. ही हॅड नॉट एंटर्ड द शॉप बट ही सॅड. तो त्या शॉपमध्ये त्यांनी एंटर्ड केलं नव्हतं, प्रवेश केला नव्हता. परंतु ही सेड दॅट, परंतु तो म्हणाला की ही हॅड लेफ्ट हिज बॅग इन द शॉप. आणि तो म्हणाला की त्याची बॅग ही त्या शॉपमध्ये विसरलेली आहे. तर त्याच्यानंतर आहे पप्पी इटसेल्फ फाउंड द ओनर सडनली. आणि एकाएकीच त्या पप्पीने कसं काय, त्या कुत्र्याच्या पिल्लूने कसं काय आपल्या मालकाला सडनली एकाएकी शोधून काढलं. तर या सगळ्या 4 गोष्टीवरून असं वाटते की एक्सक्युजेस गिवन बाय रितेश वेअर नॉट ट्रू. रितेशने जे काही बहाणे सांगितले तर त्या बहाण्यामध्ये सत्यता नव्हती. तर इन दिस वे वी हॅव सीन दिस क्वेश्चन अँड rest part of this lesson we shall see in the next video. Till then, bye. Thanks for watching this video.